आज सकाळी मी चहा प्यायला दुकानात गेलो. दिस मॉर्निंग म्हणजे आज सकाळी. आय वेंट टू अ टी शॉप टू ड्रिंक टी. आय वेंट टू अ टी शॉप टू ड्रिंक टी. आय वेंट टू अ टी शॉप टू ड्रिंक टी म्हणजे मी चहा प्यायला दुकानात गेलो. वेंट म्हणजे गेलो, टी शॉप चहाचं दुकान, ड्रिंक टी म्हणजे चहा प्यायला. दुकानात खूप गर्दी होती. द शॉप वॉज व्हेरी क्राऊडेड. द शॉप वॉज व्हेरी क्राऊडेड म्हणजे दुकानात खूप गर्दी होती. क्राऊड म्हणजे गर्दी, शॉप म्हणजे दुकान. दुकानदार, काय पाहिजे? इंग्लिशमध्ये शॉपकीपर. शॉपकीपर म्हणजे दुकानदार. व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट डू यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? वॉन्ट म्हणजे पाहिजे. तेव्हा मी, एक चहा द्या. त्यावर इंग्लिशमध्ये गिव मी वन टी. गिव मी वन टी म्हणजे मला एक कप चहा द्या. गिव म्हणजे देणे, मी म्हणजे मला, टी म्हणजे चहा. दुकानदार, साखर कमी की जास्त? त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन. शॉपकीपर, लेस शुगर ऑर मोअर? लेस शुगर ऑर मोअर? लेस शुगर म्हणजे कमी साखर, मोअर म्हणजे अधिक. त्यावर मी कमी साखर, लेस शुगर. लेस शुगर म्हणजे कमी. मी चहा घेतला आणि शांतपणे बसलो. आय टूक द टी. आय टूक द टी म्हणजे मी चहा घेतला. टूक म्हणजे घेतला, टी म्हणजे चहा. आणि शांतपणे बसलो. अँड सॅट क्वाइटली. अँड सॅट क्वाइटली. क्वाइटली म्हणजे शांत, सॅट म्हणजे बसला. मित्र, अरे तू इथे काय करतोयस? फ्रेंड म्हणजे मित्र. हे, व्हॉट आर यू डुईंग हिअर? व्हॉट आर यू डुईंग हिअर म्हणजे तू इथे काय करत आहेस? हिअर म्हणजे येते. मी फक्त चहा प्यायला आलो आहे. आय जस्ट केम टू ड्रिंक टी. आय जस्ट केम टू ड्रिंक टी म्हणजे मी फक्त चहा प्यायला आलो आहे. मित्र, मलाही एक चहा घे. इंग्लिशमध्ये गेट वन टी फॉर मी टू. गेट वन टी फॉर मी टू म्हणजे मलाही एक चहा घे. त्यावर मी, ठीक आहे. ठीक आहे म्हणजे ओके. ओके म्हणजे ठीक आहे. आम्ही दोघांनी चहा पिला. बोथ ऑफ अस ड्रँक टी. बोथ ऑफ अस ड्रँक टी म्हणजे आम्ही दोघांनी चहा पिला. बोथ ऑफ अस म्हणजे आम्ही दोघी, ड्रँक म्हणजे पिला, टी म्हणजे चहा. आणि गप्पा मारल्या. टॉक टुगेदर. टॉक टुगेदर म्हणजे गप्पा. आज मी बसने ऑफिसला जात होतो. टुडे. टुडे म्हणजे आज. आय वॉज गोईंग टू द ऑफिस बाय बस. आय वॉज गोईंग टू द ऑफिस बाय बस. मी बसने ऑफिसला जात होतो. बाय बस म्हणजे बसने. आय वॉज गोईंग टू म्हणजे मी जात होतो. बस खूप भरलेली होती. द बस वॉज व्हेरी क्राऊडेड. द बस वॉज व्हेरी क्राऊडेड म्हणजे बस खूप भरलेली होती. क्राऊडेड म्हणजे गर्दी. कंडक्टर, तिकीट घ्या. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन टेक द तिकीट. टेक द तिकीट म्हणजे तिकीट घ्या. त्यावर मी, स्टेशनपर्यंत एक तिकीट. वन तिकीट टू द स्टेशन. वन तिकीट टू द स्टेशन म्हणजे स्टेशनपर्यंत एक तिकीट. कंडक्टर, 20 रुपये. इंग्लिशमध्ये 20 रुपीज. 20 रुपीज म्हणजे 20 रुपये. त्यावर मी म्हणतो, हे घ्या. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन हिअर यू आर. हिअर यू आर म्हणजे हे घ्या. थोड्या वेळाने मला बसायला जागा मिळाली. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आफ्टर सम टाईम. आफ्टर सम टाईम म्हणजे थोड्या वेळाने. आय गॉट अ सीट टू सीट. आय गॉट अ सीट टू सीट म्हणजे मला बसायला जागा मिळाली. एक माणूस, ही बस स्टेशनला जाते का? त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन अ मॅन. डज दिस बस गो टू द स्टेशन? डज दिस बस गो टू द स्टेशन म्हणजे ही बस स्टेशनला जाते का? तर मी, हो जाते. येस इट डज. येस इट डज म्हणजे हो जाते. येस म्हणजे हो. मी वेळेवर ऑफिसला पोचलो. आय रीच द ऑफिस ऑन टाईम. आय रीच द ऑफिस ऑन टाईम म्हणजे मी वेळेवर ऑफिसला पोचलो. ऑन टाईम म्हणजे वेळेवर, रीच म्हणजे पोहोचलो. संध्याकाळी मी भाज्या आणायला बाजारात गेलो. इन द इव्हिनिंग. इन द इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी. आय वेंट टू द मार्केट टू बाय व्हेजिटेबल्स.
आय वेंट टू द मार्केट टू बाय व्हेजिटेबल्स म्हणजे मी भाज्या आणायला बाजारात गेलो. वेंट म्हणजे गेलो. टू द मार्केट म्हणजे बाजारात. टू बाय व्हेजिटेबल्स भाज्या आणायला. बाजारात खूप लोक होते. देर वर मेनी पीपल इन द मार्केट. देर वर मेनी पीपल इन द मार्केट म्हणजे बाजारात खूप लोक होते. इन द मार्केट म्हणजे बाजारात. मेनी पीपल म्हणजे खूप लोक. पीपल म्हणजे लोक. भाजीवाला. काय पाहिजे इंग्लिशमध्ये व्हेजिटेबल सेलर म्हणजे भाजीवाला. व्हॉट डू यू वॉन्ट. व्हॉट डू यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला काय पाहिजे. त्यावर मी म्हटलं 1 किलो टमाटे द्या. इंग्लिशमध्ये गिव मी 1 किलो ऑफ टमॅटोज. गिव मी 1 किलो ऑफ टमॅटोज म्हणजे मला 1 किलो टमाटो द्या. गिव मी म्हणजे मला द्या. भाजीवाला. आणखी काही इंग्लिशमध्ये व्हेजिटेबल सेलर. ॲनिथिंग एल्स. ॲनिथिंग एल्स म्हणजे आणखी काही. त्यावर मी उत्तर देतो अर्धा किलो बटाटे द्या. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन गिव मी हाफ किलो ऑफ पोटॅटोज. गिव मी हाफ अ किलो ऑफ पोटॅटोज. पोटॅटोज म्हणजे बटाटे. हाफ अ किलो म्हणजे अर्धा किलो. गिव मी म्हणजे मला द्या. मी पैसे दिले आणि घरी परतलो. आय पेड द मनी. आय पेड द मनी म्हणजे मी पैसे दिले. मनी म्हणजे पैसे. पेड म्हणजे दिले. आणि घरी परतलो. अँड रिटर्न होम. अँड रिटर्न होम म्हणजे घरी परतलो. आईला ताज्या भाज्या पाहून आनंद झाला. मदर वॉज हॅपी टू सी द फ्रेश व्हेजिटेबल्स. मदर वॉज हॅपी टू सी द फ्रेश व्हेजिटेबल्स म्हणजे आई ताज्या भाज्या बघून आनंदी झाली. मदर म्हणजे आई. हॅपी म्हणजे आनंदी. टू सी म्हणजे पाहून. फ्रेश व्हेजिटेबल्स म्हणजे ताज्या भाज्या. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.